तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मात्र क्षेत्ररक्षण या ठिकाणी सज्ज होताना बघू शकता. तर या ठिकाणी अगदीच मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर सर्वप्रथम आपल्या निदर्शनास येणारे दोन पंच खास मुंबईकर आपण बघतोय या स्पर्धेच्या निमित्तानं आमंत्रित केले गेले. अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्यांच्या नजरेखालून गेल्या, अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी गाजवल्या, असे मुंबईकर पंच या ठिकाणी नक्कीच आपल्याला लाभले. आणि आपल्याला विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व पंचांचं देखील या ठिकाणी स्वागत असणार आहे. शफीक अन्सारी सर आहेत, आपण बघू शकता. तर त्यांच्यासह आजिम सर जे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये असणार आहे. आणि तिसरे पंच नक्कीच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. आदरणीय महेंद्र भवर सर, अगर या ठिकाणी उमेश केने सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. एक बॅटल जर बघितलं तर मित्रांनो, अगदी ताकदवर दोन संघ, शक्तिशाली दोन संघ आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. आघाडीचे जोडे, थोडंसं एक वेगळं दवंदव सुद्धा बघायला मिळेल बघा. कारण या ठिकाणी आपण मैदानाच्या आतमध्ये आशिष शिवाळे यांना बघू शकता. तर त्यांच्या विरोधामध्ये त्यांचे संघ सहकारी लखन सकट आपण बघतोय विरोधामध्ये मात्र बघायला मिळतील. देडगावतील हे दोन खेळाडू मात्र असणार आहेत. तर शुभम शिंदे पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळतील. नॉन स्ट्राईक एंडवर श्री गणेशा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सुद्धा असणार आहे. दोन्ही संघ ताकदवर आहेत. किशोर गिरे एक तरुण कर्णधार आहेत. तर आकाश नवघरे आपण बघतोय त्यांच्याकडे अनुभव आहे, थोडासा मोठा खेळाडू नक्कीच आहे. तर त्यांची सुद्धा परीक्षा आहे. साखळी सामन्याचा शेवटचा दिवस, गुणतक्त्यावर हालचाली करण्याचा शेवटचा दिवस. ब गटातील आजच्या शेवटच्या लढती, जे टॉपला राहतील ते बक्षीस पात्र राहतील, जे टॉपला राहणार नाही ते स्पर्धा सोडून जातील. चला, पहिला चेंडू आहे आणि थोडासा खराब मी म्हणेल, लोअर फुलटोज होता. त्यानंतर आपण बघतोय या चेंडूवर एक साधारण पुलचा फटका मात्र येतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगवर जर बघितलं तर या चेंडूला रोखल्या गेलं. आणि त्यानंतर आजच्या सत्रातील धावफलकाचा श्री गणेश आपण या ठिकाणी बघतोय. पहिली सिंगल आहे बघा. या ठिकाणी धावफलकावर मात्र लागल्या गेली. तर शुभम शिंदे स्ट्राईकवर आहे. थोडासा पुढे होता आणि त्याला मात्र खूप दूरवर ढकललंय. अतिशय सुरेख फटका, कला बघायला मिळेल यावेळेस. शुभम शिंदे यांच्या बॅटेतून येतोय एक कलात्मक चौकार. तर चला, श्रीगणेशा मात्र झालाय. हा एक मोठा फटका सुद्धा मैदानाच्या आतमधून येताना बघायला मिळतोय. 5 धावा धावफलकावर असतील. याही वेळेस थोडासा पुढे टाकलेला चेंडू आहे, त्याला क्लिअर करण्याचा प्रयत्न मात्र होता. तर डीप लॉंग ऑन मध्ये अगदी तालुक्यातील सर्वश्रेष्ठ क्षेत्ररक्षकाला तैनात केलेलं आहे. भारत दारकुंडे आपल्याला त्या ठिकाणी बघायला मात्र मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, गोलंदाजापर्यंत चेंडू पाठवला जातोय. गोलंदाजी माध्यमाचा जर विचार केला, लखन सकट अगदी 2 वर्षापासून आपण बघतोय सकट साहेबांच्या गोलंदाजीला धार आलेली आहे. कमालीचा चेंडू आहे, शरीराचे वेध घेणारा चेंडू. चेंडू बॅटीवर आला नाही, डॉट चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. अगदीच एक निर्धाव चेंडू आपण बघू शकता. या षटकातील जर बघितलं तर चौथा चेंडू पूर्णतः यावेळेस डॉट आलाय. थोडस क्रॉस खेळण्याचा प्रयत्न आशिष शिवाळे सुद्धा ग्लोरियस टच मध्ये बघा. अगदी गावकरी चषक असेल, अनेक स्पर्धांमध्ये या फलंदाजानं फलंदाजीचं सातत्य दाखवलं. यावेळेस देखील पुलचा प्रयत्न आहे. बॅटीचा स्पर्श, अगदी चेंडू अगदी बॅटीला चाटत असताना आपण बघितला. शॉट
फाईन लेगवर मात्र क्षेत्ररक्षक असतील त्या ठिकाणी संघ नायक त्यांच्या माध्यमामध्ये चेंडू मात्र रोखला गेला तर धावफलकावर एकेरीने प्रगती होताना बघायला मिळते आपल्याला. धावफलकावर 7 धावा, तालुका मर्यादित असलेली सर्वात मोठी स्पर्धा DPLच्या माध्यमामध्ये. ओ हो हो, यावेळेस बघा शुभम शिंदे यांचा क्लास आपण बघितला. ऑन दी ऑफ खेळलेला फटका शुभम ताके डायरेक्ट हिट मात्र करतायत. कलीम सरांकडे मात्र बघितलं जात आहे, या अपीलला फेटाळले जात आहे. पहिल्या षटकाला देऊया पूर्णविराम आणि पहिल्या षटकाच्या या प्रवासामध्ये जर बघितलं तर नक्कीच 9 धावा आहे. तर गोलंदाजाची स्तुती केली जाईल मेजर गजे, कारण पॉवर प्ले ऑन आहे आणि अजूनही धावफलक डबल डिजिटमध्ये गेले नाही. म्हणजे तुम्ही सिंगल फिगरमध्ये धावा दिल्या, 9 धावा दिल्या, तर ही गोलंदाजी चांगली म्हणली जाईल. पहिल्या षटका अखेर 9 धावा बघतोय आपण. अगदी तालुक्यातली सर्वात मोठी स्पर्धा ज्ञान प्रीमियर लीग, ज्यांना आतुरता अगदी चातकाप्रमाणे या स्पर्धेची सर्व खेळाडू वाट बघतात. ती स्पर्धा एक संस्मरणीय स्पर्धा DPL ज्ञान प्रीमियर लीग 2025 आणि दिवस क्रमांक 4 सामना क्रमांक 1 मध्ये आपण बघतोय अनेक बडे खेळाडू तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. तर अगदी यावेळेस आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता षटक क्रमांक 2 एक महत्वाचं षटक याकरता कारण पॉवर प्ले ऑन आहे. संघ मालक आपण भरत काळे यांना बघतोय. अगदी नाही, मला वाटतं नाहीये पॉवर प्ले नाही, क्षमस्व. तर एक वेगळी रणनीती. हा पहिला चेंडू मात्र खराब आहे बघा, या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलेला नाही. तर मैदानाच्या आतमध्ये आपण एक अवांतर धाव बघू शकतो. आजच्या सत्रातील पहिला खराब चेंडू खऱ्या अर्थानं. त्यानंतर धावफलक डबल डिजिटमध्ये जाईल. 10 धावा आहेत, 2 अंकी धावसंख्येत आपण प्रवेश करतोय. आणि सगळ्यात चांगली गोष्ट आता मैदानाच्या आतमध्ये बघा भारत दारकुंडे पळत येत आहेत, भरत काळे यांना मार्गदर्शन करतायत. हे युनिट चांगलं आहे बघा. आणि हा इशारा देखील यष्टीरक्षक शुभम तांगे मात्र येतं यावेळेस देताना बघायला मिळतील. बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलेला नाही आहे. भरत काळे मात्र आपण गोलंदाजी माध्यमामध्ये बघतोय. संघ मालक आहे. कमालीचा चेंडू होता. अगदी यावेळेस जर बघितलं तर जागा बनवत असताना आशिष शिवाळे बघायला मिळाले. हस्तांदोलन होतंय, एकमेकाची काळजी सुद्धा घेते, कारण आपली स्पर्धा आहे, आपल्या तालुक्याची स्पर्धा आहे, सर्व खेळाडू आपले. मला वाटतं या ठिकाणी बघा लेजेंडरी क्रिकेटर माजी खेळाडू नंदूभाऊ जपे यांचं आगमन झालंय, त्यांचं स्वागत आहे. परंतु जपे साहेबांना विनंती असेल ती स्क्रीन फलंदाजासाठी आपण. धन्यवाद सर, आपलं पुन्हा स्वागत आहे. हाफ ट्रॅकर चेंडू मात्र आपण बघतोय. यस, यावेळेस मात्र अवांतरची घोषणा अगदी अजिम सर आपण बघू शकता. तर वन बाउंडचा इशारा या ठिकाणी दिला जातोय. सिंगल मिळाली धावफलकावर जर बघितलं तर वाईड आणि त्यानंतर धावफलकावर 11 धावा आपण बघतोय. या षटकामध्ये थोडीशी दिशा सुद्धा खराब बघायला मिळाली. मागील चेंडू चांगला होता बघा, जो डॉट चेंडू आलेला होता त्यावेळेस आपण बघितलं भरत काळे यांनी आशिष शिवाळे यांचा पाठलाग केला, त्यांना बांधून ठेवलं, बंदिस्त ठेवलंय. स्विचिटचा प्रयत्न यावेळेस मात्र कमालीचा कमबॅक, कारण यापूर्वीचा चेंडू वाईड आहे आणि त्यानंतर आपण बघतोय एक डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल तर आशिष शिवाळे यांना थोडंसं बांधून ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं गेलं. तर ही चांगली गोलंदाजी आहे. एक ग्लोरियस टच मध्ये बघा आशिष शिवाळे आणि त्यांना बंदिस्त ठेवलंय. नाही, फटका फसलेला आहे, चेंडू हवेत, लखन सकट. ओ हो हो, क्या बात आहे. DPLचा अप्रतिम सुपर्ब अगदी अप्रतिम झेल या ठिकाणी लखन सकट पूर्ण करतायत आणि आशिष शिवाळे यांच्या खेळीचा अंत मात्र मैदानात होतोय. फलंदाज बाद आहे.
अगदी पहिल्या विकेटचं पतन झालं. संमिश्र षटक होतं नक्कीच. आता गजे मेजरची आणि आमची चर्चा झाली. काही चेंडू चांगले पडतायत, काही मात्र खराब बघायला मिळाले. स्तुती केली जाईल लखन सकट यांची. अगदी यापूर्वी जर बघितलं तर माझ्या मते या स्पर्धेतील सर्वात चांगला झेल शैलेश दाने यांचा आहे. अफलातून झेल सिंगल हँडेड एका हाताने तो झेल पकडला गेला होता आणि त्याही अगोदर जर बघितलं तर मेजर अशोक कुदळे यांनी सुद्धा अप्रतिम झेल पकडलेला आहे. म्हणजे क्षेत्रस्कांचं योगदान बघा किती महत्वाचं आहे. हो चांगला चेंडू फुलर लेंथ यार्कर आपण बघतोय. एक ब्रह्मास्त्र मैदानाच्या आतमध्ये मात्र फेकलं गेलं. लेग बायचा इशारा आहे साहजिक. चेंडू थेट पॅडवर आदळ. अगदी 12 धाव फलकावर आहेत. भरत काळे संघ मालक आणि यावेळेस गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये. चांगला चेंडू नाहीये. समांतर हात बघायला मिळत आहेत. वाईडची घोषणा आणि गोलंदाजी संघाकडून यावेळेस मात्र रिव्ह्यू वापरला जातोय. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते. अगदी स्पर्धा अंतिम टप्प्याकडे मित्रांनो. सर्व बक्षीसदाते आहेत. खऱ्या अर्थानं त्यांचा नामोल्लेख करणं गरजेचं असणार आहे. अगदी मोलाची मदत या ठिकाणी प्रमुख 6 बक्षीसदात्यांनी केली. कारण या स्पर्धेचं स्वरूप जर बघितलं तर 6 पारितोषिकं असणारी तालुक्यातील एकमेव स्पर्धा म्हणजे DPL 2025 अर्थात ज्ञान प्रीमियर लीग 2025. 8 वाईड. अगदी या ठिकाणी आपण बघतोय भवर सर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आणि मैदानातील आझिम सर जे आपल्याला बघायला मिळत आहे मुख्य पंच त्यांच्या निर्णयाला दुजोरा मात्र या ठिकाणी मिळाला. वाईड मिळतोय तर धावफलकावर 13 धावा. अक्षय रोकडे मैदानात आलेले बघा हे सुद्धा सांगायचं राहिलं महत्त्वाचं. एक टेनिस जगतातील मोठं नाव आणि ते मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे. पुन्हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं ऋषी कुरे यांच्यापासून दूरवर पडलेला हा चेंडू आणि त्यानंतर एक चांगलं क्षेत्ररक्षण नक्की म्हणेल आणि फिकी मात्र फसली त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट पुन्हा एकदा आणि यावेळेस कलीमबाई मागं फिरलेत आमच्याकडं बघितलंय आणि तिसऱ्या पंचांची मदत पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. तर नक्कीच या स्पर्धेचं भव्य स्वरूप जे आपल्या लक्षात येणारं असणार आहे बघा. पंचगंगा उद्योग समूहाचे सर्व आदरणीय प्रभाकरजी शिंदे साहेब ज्यांच्या वतीनं प्रथम पारितोषिक आलंय तब्बल 1 लाख रुपये आणि लखपती करणारी ही स्पर्धा आहे. OUT आउट. फलंदाज यावेळेस मात्र बॅक टू द पेव्हिलियन शुभम शिंदे फलंदाज बाद आहे. अति काही संकट येत नाही. हवेच्या कडेला तुम्ही ह्या सुद्धा सूचना अनेक वेळा बघितल्या असतील. ताळमेळचा अभाव बघायला मिळाला आणि यावेळेस मात्र एक चांगला फलंदाज आपण बघू शकता शुभम शिंदे यांना परतावं लागलंय. तर मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर आपण बघतोय जे येत आहेत. रोहित पाटील आलेले बघा आणि रोहित पाटील चांगला बॅटर आहे. अगदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगल्या स्पर्धा त्यांनी खेळलेल्या. यावेळेस अफाट वेगानं चेंडू आपण बघतोय टप्पा घेत यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन मात्र लपतोय आणि डॉट चेंडूनं या षटकाची मात्र सांगता होताना आपल्याला बघायला मिळेल. अगदी 14 धावा आहेत पहिल्या षटका अखेर जर बघितलं तर. जॅकपॉट माफ करा बॅटिंग पॉवर प्ले क्षमस्व. या ठिकाणी आपण बघतोय नक्कीच अजिम सरांचा इशारा जो बॅटिंग पॉवर प्लेचा आपल्यापर्यंत आलेला आहे. थोडीशी चर्चा सुद्धा त्या ठिकाणी होताना बघायला मिळेल. एपा पंचांकडे सगळे रूल्स नाही बरं का लक्षात घ्या. जर क्रिटिकल असेल तर तुम्ही आयोजकांशी संपर्क साधा बरं का म्हणजे काही वेगळं असेल तर.
हा मैदानातील काही क्रिकेट विषय असतील तर तुम्ही पंचांशी संपर्क साधू शकता. आता पंचांना विचार. हा हा अगदी तर ठीक आहे बघा आता जे सूचना आलेली आहे अर्थात यामध्ये थोडे माणुसकी सुद्धा आहे. जर क्रिटिकल सिच्युएशन हा ठीक आहे तर काय अडचण नाही. तो निर्णय आपण बघतोय या ठिकाणी अ, हा शुभम ताके आहेत बघा. तो निर्णय रद्द केला आणि त्यानंतर आपण बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा बघितलेला मैदानाच्या आतून मात्र आला. 14 धाव फलकावर आहे. पहिल्या षटका अखेर 9 धावा होत्या. त्यानंतर आपण बघतोय भरत काळे यांनी मात्र अवघ्या 5 धावा आपण बघितल्या खर्च केलेला आहे आणि त्यामध्ये नक्कीच मेजर गजे यांच्या म्हणण्यानुसार 4 चेंडू अगदी खराब होते. तर चांगली गोलंदाजी आणि त्यानंतर आपण बघतोय तालुक्यातील एक चांगला गोलंदाज शुभम ताके पॉवर प्लेच्या या षटकासाठी मात्र आलेला आहे. अक्षय रोकडे अर्थात बालू एक सिंगल पूर्ण झाली. त्यानंतर दुसऱ्या धावेचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होताना बघायला मिळतील. वेळेवर आलेला बॅकअप सुद्धा महत्वाचा आहे बघा या ठिकाणी. अगदीच या ठिकाणी आपण बघतोय 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. 2 धाबेने धाव फलक पुढे जाईल. या ठिकाणी 16 धाव फलकावर असणार आहे. या स्पर्धेमध्ये अक्षय रोकडे यांनी चांगली फलंदाजी केली बघा. त्यांच्या फलंदाजीमध्ये कंटिन्युटी सातत्य बघायला मिळालं आणि आता यावेळेस जर बघितलं तर गरज देखील आहे. परंतु शुभम ताके हा यांच्या समोर त्यांची गोलंदाजी यांच्या समोर त्यांची फलंदाजी कशी असेल यावेळेस अवंतरची घोषणा आहे. तर पुन्हा एकदा एक चांगला बॅकअप आपण भरत काळे यांचा बघतोय. अगदीच सिंगलनं पुढे जाताना धाव फलक आणि धाव फलकावर 17 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी आशिष शिवाळे परतलेले, शुभम शिंदे परतलेले. कारण मागच्या सत्रामध्ये आपण बघितलं या दोन्ही बॅटर्सनं चांगली सुरुवात दिली होती परंतु आज तसं घडलेलं नाहीये. आज थोडीशी परिस्थिती विपरीत आहे. चला फटका यावेळेस मात्र फसतोय. शुभम ताके स्वतः चेंडू खाली आले. सेलिब्रेशन आणि आज जल्लोष सर्व काही सांगून जातोय. किती मोठा विकेट आहे हा. साहिल परदेशी बघा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. थोडंसं लवकर यावं लागलं. बघूया. उंची जास्त दिली बघा यावेळेस. फलंदाजाचं मोजमाप या ठिकाणी फसलं कारण यावेळेस खांद्याचा वापर मात्र शुभम ताके यांनी केलेला आहे. आणि बऱ्याच वेळा आपण बघितलं साहिल परदेशी ज्या वेळेस फलंदाजीला येत असतात त्यांच्या विरोधामध्ये
जे चेंडू येत असतात ते आखूड टप्प्याचे जास्त असतात बघा. 17 धावा स्थिर आहे. चेंज ऑफ पेस होता, वेगळ्या पद्धतीने खेळलाय, चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर दुसरी धाव हो तर घेणार नाही. सिंगल आणि एका धाव्याच्या मदतीनं धावफलक मात्र पुढे जाईल. 18 धावा या ठिकाणी पूर्ण होताना आपण बघू शकता. एक चांगलं आयोजन, दमदार नियोजन. गेली 20 ते 22 दिवस आपण बघतो या ठिकाणी संपूर्ण कमिटी, अगदी 20 ते 22 जणांची कमिटी आहे, कार्यरत आहे, काम करते. आणि षटक क्रमांक या ठिकाणी आपण बघतोय 3 आहे आणि 3ऱ्या षटकानंतर नक्कीच आपण या ठिकाणी ड्रिंक ब्रेक घेणार आहोत. याची सुद्धा 12th मॅननी नोंद घ्यायची आहे. 12th मॅन आपण तयार राहायचं आहे बरं का. तिसरं षटक पूर्णत्वास गेल्याबरोबर 1 मिनिटाचा अवधी असणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर त्या ठिकाणी ड्रिंक ब्रेक कंप्लीट करायचा आहे. शुभम ताके शुभ गोलंदाजी या षटकामध्ये. नो बॉल, मोठा आवाज आलेला आहे या ठिकाणी. नो बॉल घोषित केला जातोय. अगदी फ्रीची संधी आलेली आहे आणि फलंदाजाला संधी आहे आणि एक चांगली कामगिरी करण्याची संधी बघा. कारण यावेळेस जर बघितलं तर संघ अडखळलेला आहे. आघाडीचे 3 फलंदाज बाद झाले. तर एकीकडे अगदी रोहित शिमकडे पाटील, तर दुसरीकडे साहिल परदेशी आहेत, यांना धावा बनवायच्या आहे. यावेळेस अगदी समोर खेळलेला फटका आहे, बॅक टू द बॉलर आणि अगदी 2 धावा आपण बघतोय यशस्वीरित्या पूर्ण केले जात आहेत. एक चांगला ताळमेळ, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव्यांच्या मदतीने जर बघितलं तर षटक संपत आहे या ठिकाणी. हा षटक संपत आहे. पहिला बॉल 2 लेग बाय. पहिला लेग बाय, दुसरा वाईड आहे, तिसरा विकेट आहे. तिसरा विकेट आहे, चौथा डॉट आहे, 5वां सिंगल आहे, 6वां डॉट आहे आणि एक नो बॉल आहे आणि एक नो बॉल आणि त्याच्यानंतरची फ्री हिट. हा चला चला, षटक संपलेलं आहे. सगळं सांगितलंय तुम्हाला सर. एक वाईड एक नो. पाणी मागवा. हा डीजे धन्यवाद, डीजे धन्यवाद. तर नक्कीच या स्पर्धेचं स्वरूप जर बघितलं तर ही स्पर्धा सर्वात मोठी प्रतिष्ठेची स्पर्धा आहे, ऐतिहासिक स्पर्धा आहे. सुखाची झालर आहे तर दुःखाची किनार सुद्धा या स्पर्धेला आहे. कारण यानंतर या मैदानावर भविष्यात कोणत्याही प्रकारची स्पर्धा बघायला मिळेल किंवा मिळणार नाही. परंतु या मैदानाची सांगता जर बघितली तर तालुक्यातील सर्वात मोठ्या स्पर्धेने होतं, ही गोष्ट मात्र चांगली आहे. 1 लाख रुपये पारितोषिक असलेली स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय, बघतोय. पंचगंगा उद्योग समूहाचे मालक आदरणीय प्रभाकरजी शिंदे साहेब यांच्या वतीनं आलेलं हे भरघोस पारितोषिक. 2य क्रमांकाचं पारितोषिक जर बघितलं तर अकोलकर पाटील ट्रेडिंग कंपनीचे मालक आदरणीय दीपकजी अकोलकर व त्यांचे सहकारी पसायदान कलेक्शनचे मालक आदरणीय किशोरजी बनगे यांच्या संयुक्त विद्यमानाने आलेलं 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 71,000 रुपये. 3य क्रमांकाचं पारितोषिक अगदी कालच्या सत्रामध्ये जे या ठिकाणी प्रमुख अतिथी होते, बड्डे बॉय कमलेशजी ओस्तवाल अर्थात विकास फर्निचर व शेरा गोल्ड चहाचे संचालक यांच्या वतीनं 51,000 रुपयांचं पारितोषिक मात्र आलं आहे. तर 4र्थ क्रमांकाची
पारितोषिकाची जबाबदारी या ठिकाणी पार केली आपल्या सर्वांचे मामा संतोष मामा निपुंगे, माऊली ट्रेडिंग व परफेक्ट गॅरेज या संस्थेचे मालक. 35,000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या वतीने येत आहे. तर ॲडव्होकेट संजयजी सुखदान यांचं देखील प्रत्येक स्पर्धेसाठी योगदान असतं. यावेळेस ॲडव्होकेट संजयजी सुखदान यांच्या वतीनं 5व्या क्रमांकाचं पारितोषिक येतं आहे 15,000 रुपयांचं. तर 6वं आणि अंतिम सर्वात मोठं पारितोषिक आपण या ठिकाणी बघत आहोत. इनामदार रेस्टॉरंटचे संचालक ॲडव्होकेट माननीय श्री जावेदभाई इनामदार यांच्या वतीनं 6वं पारितोषिक 15,000 रुपयांचं मात्र आलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण बघितलं टी शर्ट सौजन्य किसान ॲग्रोटेकचे संचालक माननीय तानाजी गायकवाड व माननीय नरेंद्रजी कदम, तसेच बर्जर पेंटचे अधिकृत विक्रेते माननीय मनोज भाऊ साखरे व शक्तिमान रोटोवेटर वडाळा यांच्याकडून सर्व संघांसाठी आपण बघतोय गणवेश सौजन्य अर्थात टी शर्ट सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे. जॅकपॉट षटकाची सूचना मैदानातून आलेली आहे. तर अगदी टी शर्ट सौजन्य या सर्व मान्यवरांनी दिलं आणि त्यावर आपण बघितलं जगदंबा स्पोर्टचे चालक मालक किशोरभाऊ पटाडे यांनी खऱ्या अर्थानं आयोजकांना खूप मोठी मदत केली. अगदी कमी वेळेमध्ये या मैदानामध्ये सर्व संघाने या ठिकाणी आपण बघतोय गणवेश पोच केला गेला आणि खऱ्या अर्थानं हे रंगीबेरंगी मैदान या ठिकाणी आपण सजलेलं बघतोय. या सर्व बक्षीसदात्यांचे मी आभार मानतो. आणि मुख्य गोलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. अगदी लखन सकट जॅकपॉट षटक 16 धावांचे गणित. पहिला चेंडू स्क्वेअर लेग कडे खेळला आहे. तिसऱ्या टप्प्यावर क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवर येताना बघायला मिळतोय. राहुल गजरे अगदी नेवासाचा क्रिस गेल चेंडूवर मात्र आलेला आहे. यष्टीरक्षकापर्यंत चेंडू पोच केला गेलाय. दरम्यान एक सिंगल. तर पहिल्या चेंडूवर 1 धाव. 5 चेंडू आणि जॅकपॉट षटकामध्ये गरज असतील 15 धावांची. संधी होती यावेळेस. डाव्या यष्टीच्या बाहेर वाईडची घोषणा आपण बघू शकता मैदानातून होताना आपल्याला बघायला मिळेल. तर गोलंदाजाला थोडंसं दंडित केलंय. दिशा खराब तो दशा खराब. यावेळेस गोलंदाजाची दिशा खराब होती. संघाला एका धावेमुळे दशा थोडीशी नक्कीच खराब झाली. 23 धाव फलकावर. यावेळेस मात्र आपण नक्की बघू शकता अगदी लॉंग ऑनच्या दिशेमध्ये खेळलेला फटका आहेत आणि प्रयत्नशील आपण त्या ठिकाणी भारत दारकुंडे यांना बघितलं. चांगले प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये सहजगत्या जर बघितलं तर 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 चेंडूंमध्ये 4 धावा. जॅकपॉट षटकाचं हे समीकरण आपण बघू शकता. सुरेख हेलिकॉप्टर उडवलेला आहे. पहिल्या टप्प्यानंतर पुन्हा एकदा भारत दारकुंडे चेंडूवर येत आहे. पिकअप गॅदर अँड थ्रो गोलंदाजापर्यंत आलेला चेंडू. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 5 धावा आणि उर्वरित 3 चेंडूंमध्ये बनवायचे आहे 11 धावा. गजे मेजर सांगत असतात 16 धावा झाल्या तर दिवाळी, नाही झाल्या तर होळी. हा 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 सुरेख काय चेंडू होता. खास चेंडू आपण बघतोय. पंचांकडे बघितलं जातंय. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू मात्र असणार आहे. आता बिग ब्लास्ट होणार का. साहिल परदेशी. 2 चेंडू शिल्लक आहे बघा. कमीत कमी 11 धावा बनवायचे आहे. दोन चेंडू 11 धावा. 16 धावा होतील. चला यावेळेस प्रयत्न चांगले होते. चेंडूला उंची मिळाली आणि चेंडूनं तितकंसं अंतर कापलं नाही बघा त्या ठिकाणी. आणि भारत दारकुंडे ज्या ज्या ठिकाणी असतात 99% झेल पकडला जातो. झेल पकडलेला आहे. साहिल परदेशी निघालेत. मनपाच्या असलेला फलंदाज बाद.
डीजे धन्यवाद. अगदी एक योगायोगाच्या गोष्टी सुद्धा सांगेल कारण डॉक्टर मनोज शिंदे मैदानाच्या आतमध्ये आले. सर्वप्रथम डॉक्टरचं स्वागत आहे कारण ते बक्षीस दाते यावेळेस संघाच्या माध्यमामध्ये मैदानाच्या आतमध्ये मात्र उतरले आणि योगायोगाच्या गोष्टी म्हणजे या ठिकाणी नक्कीच शिंदे परिवार जर बघितलं तर डॉक्टर आणि डॉक्टर यांचे चिरंजीव या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि आमचे कुदळे दादा आणि त्यांचे चिरंजीव सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि हे एकमेकाच्या विरोधात खेळत आहेत बघा. चला, हा एक सुवर्ण योग आहे. एका स्पर्धेमध्ये पालक आणि पुत्र खेळतायत. तर 6 धावा बनवल्या, 3 धावा मायनस होतील. 24 धावा आहेत बघा धाव फलकावर. हा अगदी अगदी नक्कीच. तर 5 षटकांची होणार आहे समाप्ती आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा. तर वेगवान गोलंदाज या ठिकाणी माफ करा 4 माफ करा 4 झालेत. षटक क्रमांक 5 साठी आपण ऋषी कुरे पहिला चेंडू अगदीच या ठिकाणी लेगबायचा इशारा मात्र येतोय. सिंगलनं धावफलक पुढे जाईल या ठिकाणी. 25 धावा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण होत आहेत. प्रभातचे पत्रकार आदरणीय राजूभाऊ पवार यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. राजूभाऊ वाघमारे क्षमस्व साहेब सॉरी 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 चला आउट ऑफ द पार्क आलाय. बऱ्याच वेळानंतर डोळ्याची पार न फेडणारा एक ताकदवर फटका, शक्तिशाली प्रहार आपण बघितलाय. षटकार रोहित चिमखडे आता मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर आता रोहित पाटील सबकुच आहे या संघासाठी. 31 धावा आहेत बघा धाव फलकावर. तर 10 धावांवर खेळताना रोहित पाटील. डॉक्टर आत्ताच मैदानाच्या आतमध्ये आलेले आणि दोन्हीही बॅटर याही वेळेस अगदी मागील चेंडूची रिप्लाय आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. यावेळेस निकाल थोडासा वेगळा. पहिल्या चेंडूवर षटकार येतं, यावेळेस मात्र खणखणीत चौकार. डीजे धन्यवाद आणि सौरभ डीजे यांचं स्वागत सुद्धा. ज्यांचे 4 एमटी झालेले असतील त्यांनी या ठिकाणी कॉमेंट्री मुख्य व्यासपीठाकडे यायचंय आणि एमटी जार असतील तर घेऊन यायचे आणि या ठिकाणी भरलेले जार घेऊन जायचे. 4 बाद 35 धावा आहेत. तर धमाकेदार फलंदाजी षटक क्रमांक 5 आणि एक वादळ खऱ्या अर्थानं रोहित नावाचं मैदानाच्या आतमध्ये आता निर्माण झालंय. अगदी आखोटप्याचा चेंडूवर कमालीचा फटका. अगदीच या फटक्यात होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार
अतिशय सुंदर आक्रमण, कमालीची फलंदाजी रोहित पाटील. आणि आज मात्र संघासाठी धावून आलेला आहे. 41 धावा फलकावर, 2 षटकार, 1 चौकार. लगातार आक्रमण ऋषी कुरे यांच्यावर झालेलं आहे. हल्ला बोल होतोय. यावेळेस सरसावत दादागिरी करणारा हा फटका. पुन्हा एकदा चेंडू वन बाउन्स, सीमा रेषा पलीकडे चौकार. डीजे धन्यवाद. तर डीजे धन्यवाद. 4 बाद 45 धावा आहेत. मागील 4 चेंडूंवर जर बघितलं तर तब्बल 20 धावांची लयलूट झाली. 2 गगनभेदी षटकार आणि 2 अतिशय वेगवान चौकार. याही वेळेस पूल नक्की केलाय. उंची मिळालेली आहे आणि लांबी इतकी आहे का अर्धा डझन धावा मिळतील. हाय अँड हँडसम दणदणीत षटकार. अनिकेत सुतार अरे धन्यवाद सर. अनिकेत सुद्धा आनंदी बर का कालपासून. आनंदाचं कारण मी सांगणार नाही. हा अगदी अनिकेत सुतार देखील कालपासून खूप खुश आहेत. अर्थात संपूर्ण कमिटीच्या वतीनं त्यांना येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा आहे. अर्थात एक पाऊल पडलेलं आहे. हा मैदानात वादळ आपण बघू शकता, परंतु यावेळेस या सामन्यामध्ये रोहित पाटील नावाचं वादळ आहे. ही वादळी खेळी या षटकामध्ये जर बघितलं तर 3 षटकार 2 चौकार आणि एकूण 27 धावा आपण बघतोय ज्या बनवल्या गेलेल्या. अर्धशतका पार आपण जातो. 51 धावा फलकावर आहेत. आणि गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय डॉक्टर कुसळकर. आणि यावेळेस 2 डॉक्टरांचं युद्ध आहे बघा. शिंदे डॉक्टर यांच्या विरोधात कुसळकर डॉक्टर. डाऊन द ग्राउंड केलेला फटका आहे. वादळाच्या मागे क्षेत्ररक्षक उभा आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण खऱ्या अर्थानं बघायला मात्र मिळतंय. तर एक सिंगल. धावफलक 1 ने पुढे जाईल. 52 धावा धावफलकावर या ठिकाणी. 52 रन्स ऑन अ बोर्ड. आणि रोहित पाटील 12 चेंडू 30 धावा. हे वादळ या षटकामध्ये पुन्हा घोंगावणार का? ही सुनामीची लाट पुन्हा येणार का? यावेळेस समोर मारलाय अगदी चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट षटकार. डेजे धन्यवाद. आणि नक्कीच या ठिकाणी 58 धावा. आणि या धावफलकावर जर नजर टाकली तर मित्रांनो सिंहाचा वाटा अर्थात पाटील शो आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. रोहित पाटील ऑन फायर. यावेळेस आडव्या हाताने नक्की मारलाय. अंतर मिळणार नाही आणि झेल बघा 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 झेल सुटलाय. आणि बऱ्याच वेळा आपण क्रिकेटमध्ये बघितलेलं आहे ज्या वेळेस झेल सुटलेला आहे तर त्याचे परिणाम अनेक वेळा गोलंदाजी करणाऱ्या पक्षाच्या विरोधात गेलेले. परंतु कुसळकर यांची स्तुती केली जाईल बघा. पुनरागमन त्यांनी केलं. भाई गेंदबाज करे तो क्या करे. त्यांनी प्रयत्न केले होते, क्षेत्ररक्षकांनी साथ दिली नाही. 2 धावा मात्र खर्च होत आहे. 60 धावा धावफलकावर. 3 चेंडू झालेले आहेत. चेंज ऑफ पेचा प्रयत्न. काय व्हेरिएशन आहे बघा. अतिशय सुरेख चेंडू. सागर रोठे आपण बघू शकता त्या ठिकाणी आहेत. चेंडू मात्र रोखला गेलाय. सागर रोठे सुद्धा चांगले गोलंदाज आहे बरं का. आमचे मित्र आहेत ते. डॉट चेंडू आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये.
बघूया. हो हो हो, यावेळेस बघा काय टायमिंग आणि काय परफेक्शन आहे. कमालीचा शॉट पुल केलाय, पॉवरफुल, सपाट, अगदी उंची नसलेला आणखीन एक षटकार. डीजे डीजे धन्यवाद. अगदी या ठिकाणी 4 बाद 66 धाव फलकावर. तर रोहित पाटील 16 चेंडू 44 धावांवर मात्र जाऊन पोहोचलेला आहे. अगदी अर्धशतकाची संधी मैदानाच्या आतमध्ये मात्र आल्या गेली. मैदानाच्या आतमध्ये एक चेंडू शिल्लक आहे. अगदीच आमचे सहकारी गुणलेखक आम्हाला कळवत आहेत या सत्रातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. तर नक्कीच अर्धशतक बघायला मिळणार का, एक मोठा फटका सुद्धा येणार का. कुसळकर डॉक्टर हुशार आहे. लॉंगॉनच्या दिशेने केलेला फटका, धावबाची संधी, थोडीशी फिकी खराब होती. तर 2 धावा या ठिकाणी नक्कीच पूर्ण केल्या गेल्या. रोहित पाटील यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे बघा. आज संकट मोचकाची भूमिका त्यांनी खऱ्या अर्थानं पार केली. जबरदस्त फलंदाजी. तर निश्चित या ठिकाणी 68 धावा आपण बघू शकता पूर्ण झालेलं आहे आणि 69 धावांचं लक्ष्य या ठिकाणी ठेवलं गेलं आहे मक्तापूर ब्लास्टर्स मक्तापूर संघासमोर. मी टॉसला आमंत्रित करेल अगदी दैवाळकर सराफ, नेवासा फाटा संगनायक सचिन गायकवाड सर, तर CSK ब्लास्टर्स नेवासा, डॉक्टर शंकर वंजारी जे या ठिकाणी संघनायक आहेत. अगदी दोन्ही संघनायकांना एक 3 मिनिटाचा अवधी दिला जातोय. 3 मिनिटाच्या आत आपण या ठिकाणी यायचंय आपल्या याद्या घेऊन आणि टॉस या ठिकाणी संपन्न केला जाईल. अगदी या ठिकाणी 69 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. आपण आनंद घेतोय या ठिकाणी DPL 2025च्या दुसऱ्या पर्वाचा. अगदी धावांचा पाठलाग या ठिकाणी सुरू होईल आणि पहिला चेंडू पडतो न पडतो आपल्यापर्यंत एक गोड आवाज पाठवला जाईल. व्हॉइस ऑफ श्रीगोंदा आदरणीय अभिजित राऊत सर, धन्यवाद. ठीक आहे. डीजे धन्यवाद. तर या ठिकाणी प्रभातचे पत्रकार आदरणीय वाघमारे साहेब यांना मी आमंत्रित करेन नाणेफेकीसाठी. त्यांच्या शुभ हस्ते आजच्या प्रवासातील सामना क्रमांक 2 या ठिकाणी आपण टॉस मात्र करणार आहोत. दोन्ही संघनायक डॉक्टर शंकर वंजारी आणि सचिन गायकवाड सर लवकर यायचंय. हॅलो.
CSK टीम आपले कॅप्टन अजून देखील आलेल्या नाही आहेत. आपल्याला लास्ट कॉल असेल. CSK टीम मान्यवर देखील उपस्थित झालेत. आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आयोजकांच्या वतीने सातत्याने सूचना येत आहेत. छत्रपती शिवाजी किंग्स ब्लास्टर अर्थातच CSK यांना आपण इथे आमंत्रित करतोय. दैवाळकर सराफ नेवासा फाटा अर्थातच DS या संघाला देखील आपण या ठिकाणी आमंत्रित करतोय. डॉक्टर शंकर वंजारी आपल्याला विनंती वाजा सूचना असेल आपण ताबडतोब या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. ओम नमो जय अध्या वेद प्रतिपाद्या जय जय सविद्या आत्मरूपा देवा तूच गणेशू सकल मते प्रकाशू मने निवृत्ती दासो अवतारो जय जय. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडूंचं, उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही या दैदिप्यमान क्रीडा महोत्सव अर्थातच ज्ञान फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेला DPL ज्ञान प्रीमियर लीग 2025चं दुसऱ्या पर्वामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सामना क्रमांक 1 मध्ये दुसऱ्या डावाला सुरुवात होती आहे मैदानाच्या आतमध्ये. सलामीचे फलंदाज देखील झालेत दाखल मैदानाच्या आतमध्ये पाहायचे. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतो इथे ज्ञान फाउंडेशन व पसायदान स्पोर्ट क्लब आयोजित ज्ञान प्रीमियर लीगचा एक मोठा थरार आपल्याला इथे बघायला मिळतोय. भव्य डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धा आहेत. अगदी 25 तारखेला सुरुवात झालेली स्पर्धा 1 मार्चपर्यंत ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये 1 लाख रुपयांचं माननीय श्री प्रभाकरजी शिंदे साहेब पंचगंगा उद्योग समूह यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 71,000 रुपये मान्य श्री दीपकजी अकोलकर पाटील ट्रेडिंग कंपनी व मान्य श्री किशोरजी भनगे पसायदान कलेक्शन यांच्या वतीने 71,000 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये 51,000 रुपये विकास फर्निचर व शेरा गोल्ड चहा संचालक मान्य श्री कमलेशजी ओस्तवाल साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेला आहे. यावेळेचा फटका सुरेख सजवला आहे तिथे मैदानाच्या आतमध्ये. डीप लॉंग ऑफ सीमा रेषा फोडणारा हा खणखणीत चौकार मैदानाच्या आतमध्ये वसूल केला जाईल. CSK कॅप्टन आपल्याला लास्ट कॉल असेल. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये 35,000 रुपये माऊली ट्रेडिंग व परफेक्ट गॅरेज यांचे संचालक मान्य श्री संतोष मामा निपुंगे यांच्या वतीने चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला लाभलेलं आहे. एका महत्त्वाच्या सामन्याचा टॉस आपण इथे संपन्न करतोय. एका बाजूने CSK तर त्यांच्या विरोधामध्ये DS दैवाळकर सराफ 11 या दोन संघामधील नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी मी आमंत्रित करतोय. लोकशाहीचा चौथा स्तंभ निर्भीड पत्रकार, दैनिक प्रभातचे निर्भीड पत्रकार म्हणून ज्यांची या परिसरामध्ये ख्याती आहे असे सन्माननीय राजूदादा वाघमारे साहेब या ठिकाणी आपल्या समोर उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. राजूदादांच्या शुभ हस्ते हा टॉस देखील या ठिकाणी संपन्न होतोय. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये 15,000 रुपये ॲडव्होकेट संजयजी सुखदान साहेब यांच्या माध्यमातून लाभलेले. यावेळेचा फटका डीप लॉंग ऑफ मध्ये सजवला आहे. 2 शतरक्षक तिथे पाठलाग करतायत. सीमारेषेच्या लगत चेंडूला देखील अडवलं गेलंय. तिथे सुरेख क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नमुना आपल्याला इथे बघायला मिळतोय. 6व्या क्रमांकाचं पारितोषिक देखील आपल्या स्पर्धेमध्ये 15,000 रुपये. तिसऱ्या पंचांकडे शहानिशा केली जाते. अगदी चांगले एफर्ट्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
शहानिशा केली जाते. 6व्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये रोख रक्कम 15,000 रुपये. इनामदार रेस्टॉरंटचे संचालक ॲडव्होकेट मान्य श्री जावेदभाई इनामदार यांच्या वतीने 6व्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्या स्पर्धेमध्ये लाभले. तर संपूर्ण स्पर्धेमध्ये टी शर्ट सौजन्य किसान ॲग्रोटेकचे संचालक मान्य श्री तानाजी गायकवाड व मान्य श्री नरेंद्रजी कदम साहेब तसेच बर्जर प्रिंटचे अधिकृत विक्रेते मनोज भाऊ साखरे व शक्तिमान रोटावेटर वडाळा यांच्याकडून टी शर्ट सौजन्य. टॉस बॉक्समध्ये आपल्या समोर मान्यवर देखील उपस्थित आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार देखील आपल्या समोर जॉईन झालेत. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी होईल. अगदी शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे या षटकामधील, लास्ट बॉल या षटकामधील. पाहायचं यावेळेस गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. हलक्या हाताने कव्हर झोनमध्ये तिथे ढकलून दिलाय. एकच धाव प्राप्त होतीये. टॉस बॉक्समध्ये पुन्हा एकदा आपल्या समोर टॉस करण्यासाठी देखील उपस्थित आहेत दैनिक प्रभातचे पत्रकार राजूदादा देखील आपल्या समोर उपस्थित आहेत. बॅटिंग पॉवर प्लेचा देखील वापर होतोय. नाणेफेकीचा कौल कोण होतोय, टॉस का बॉस पाहायचंय. तिथे टॉस कोणी जिंकलाय? CSK संघाने टॉस जिंकलेला आहे. आपला डिसिजन लगेच कळवा. CSK टीम गोलंदाजी. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण यूट्यूब सौजन्य देखील पाहतोय. मान्य श्री धनुभाऊ काळे व हॉटेल काळे बंधू यांच्या वतीने आपल्या स्पर्धेला यूट्यूब सौजन्य देखील लाभलेलं आहे. तर संपूर्ण स्पर्धेमध्ये ट्रॉफी सौजन्य हॉटेल सनी पॅलेस फॅमिली गार्डन रेस्टॉरंटचे मालक मान्य श्री ॲडव्होकेट गणेशजी निमसे पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये ट्रॉफी सौजन्य देखील लाभलेलं आहे. तर संपूर्ण स्पर्धेमध्ये LED स्टंप सौजन्य या स्पर्धेमध्ये लाभले. ओमकार हार्डवेअर ओमकार शेठ कुटे पाटील यांच्या माध्यमातून या चेंडूवरती षटकार खेचलाय मैदानाच्या आतमध्ये. षटकाराने देखील धावफलक पुढे जाईल. आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत धावफलकावरती 18 धावा आत्तापर्यंत मैदानाच्या आतमध्ये वसूल. बॉल सौजन्य देखील आपल्याला मिळालंय. BR ॲग्रो रितेश भाऊ कराळे यांच्या माध्यमातून बॉल सौजन्य देखील आपल्याला लाभलेलं आहे. व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये मुख्य पंच कळवत आहेत. तर मॅन ऑफ द मॅचच्या प्रत्येक ट्रॉफीसाठी सौजन्य जगदंबा स्पोर्ट अँड टी शर्ट प्रिंट किशोर भाऊ पठाडे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे. तर मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी सौजन्य या स्पर्धेमध्ये आपल्याला मॅन ऑफ द सिरीजचं देखील ट्रॉफी सौजन्य लाभले. स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब गोपीनाथ काळोखे यांच्या स्मरणार्थ. तर मॅन ऑफ द सिरीजसाठी TV सौजन्य मान्य श्री विशाल भाऊ जाईगुडे पाटील तसेच बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन बेस्ट फिल्डर बेस्ट विकेट कीपर तर ट्रॉफी सौजन्य आपण पाहतोय इंजिनियर श्यामजी डोकडे साहेब काल विश्व कंस्ट्रक्शन यांच्या माध्यमातून. तर नवोदित गोलंदाज नवोदित फलंदाजांना देखील पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. ऑलराऊंडर ट्रॉफी सौजन्य डॉक्टर मनोज कुमार शिंदे यांच्या माध्यमातून लाभलेले. तर आपल्या स्पर्धेमध्ये बाईक सौजन्य मान्य श्री ऋषिकेशजी हापसे पाटील हापसे बाईक यांच्या वतीने आपल्या स्पर्धेमध्ये बाईक सौजन्य देखील लाभलेले. यावेळेचा बॉल समोरच्या बाजूने फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे. एकच धाव प्राप्त होतीये. एका धावे बरोबरीत संघाचा धावफलक देखील पुढे जाईल.
23 धावा आपल्याला आत्तापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. तर संपूर्ण स्पर्धेमध्ये नाश्ता सौजन्य मान्य श्री विजयजी गायकवाड आशा भेळ यांच्या वतीने. यावेळेचा बॉल 2 पावले पुढे आलाय, फटका देखील सुरेख सजवलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल, अत्यंत सुरेख झेल. थँक्यू. तर संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पाणी जार सौजन्य सागर ॲक्वा ॲडव्होकेट सुदामजी ठुबे साहेब वकील संघाचे अध्यक्ष यांच्या वतीने आपल्याला पाणी जार सौजन्य देखील लाभलेलं आहे. तर संपूर्ण स्पर्धेमध्ये सायकल सौजन्य श्री साई सायकल मार्टचे सर्वेसर्वा कैलासजी गायकवाड साहेब, त्याचबरोबर इथं एकता सायकल मार्टचे सर्वेसर्वा सतीशजी गायके, त्याचबरोबर इथं संतोष पुंड यांनी आपल्याला सायकलचं देखील सौजन्य दिलं आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने मनापासून धन्यवाद असेल. तर संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पैठणी साडी सौजन्य वारसा पैठणी राजेंद्र भागवत साहेब यांच्या माध्यमातून लाभले. त्याचबरोबर इथं जी ए विखोना दिनेशजी विखोना साहेब यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पैठणी साडी लाभलेली आहे. तर किचन हँड ब्लेंडर याचं देखील आपल्याला सौजन्य लाभले. अनिल भाऊ शिर्के जगदंबा इलेक्ट्रॉनिक्स यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर ग्राउंड सौजन्य आपल्या स्पर्धेमध्ये आपल्याला लाभले. सुयोग बिल्डरचे सर्वेसर्वा आदरणीय शरदजी ठाणगे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला हे प्रशस्त मैदान देखील उपलब्ध करून दिले. तर विशेष सौजन्यामध्ये आपण पाहतोय या स्पर्धेसाठी एकंदरीत 2 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय. धावफलक 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. विशेष सौजन्य देखील आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये मान्य श्री नंदकुमारजी पाटील साहेब लोकनेते मारुतराव घुले पाटील पतसंस्था, त्याचबरोबर इथं डॉक्टर अविनाशजी काळे साहेब आत्मदीप हॉस्पिटल, तर त्याचबरोबर इथं मान्य श्री रोहित शेठ नळकांडे बुक डेपो, तर त्याचबरोबर इथं आपण पाहतोय शिवतीर्थ कंस्ट्रक्शन सलाबतपूर. तर विशेष सहकारी या स्पर्धेमध्ये आपल्याला लाभले श्री रामराज्य उत्सव समिती नेवासा, त्याचबरोबर इथं एकता प्रतिष्ठान, त्याचबरोबर इथं आम्ही नेवासकर नेवासा प्रेस क्लब, त्याचबरोबर इथं शिव नेटवर्क्स, त्याचबरोबर इथं जिओ फायबर नेवासा यांच्या माध्यमातून आपल्याला सौजन्य लाभले. षटकाला सुरुवात होते. षटक क्रमांक 3ऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होईल. 3ऱ्या षटकासाठी रोहितला देखील आमंत्रित केलं गेलंय. शेवटचे 24 चेंडू आणि इथे जिंकण्यासाठी 46 धाब्यांची आवश्यकता आहे. 24 चेंडू 46ची मॅच अजून देखील ऑन आहे. धावफलक मोठा आहे. या मोठ्या धावफलकाचा पाठलाग देखील तुम्हाला मोठ्या वेगाने करावा लागेल. वेग देखील तुम्हाला जास्त धारण करावा लागेल. एक गडी बाद झाला. इथून पुढे शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहे. रोहितच्या हातामध्ये चेंडू. यावेळेचा बॉल मिस टाइम स्ट्रोक. चेंडू काही काळ हवेमध्ये होता, पाठीमागे मार्गस्थ होतोय बॉल. तिथे एकच धाव प्राप्त होतीये. एकच धाव तिथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. एका धावे बरोबर इथं धावफलकावरती देखील 24 धावा ज्ञान फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. गेले अनेक वर्ष नेवासा परिसरामध्ये नेवासा तालुक्यामध्ये अनेक प्रकारचे समाजकार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाले. समाजकार्याबरोबरीत आज त्यांनी क्रिकेटच्या खेळामध्ये देखील एक मोठी उंची गाठलेली आहे. नेवासा तालुक्यामधील सर्वाधिक मोठ्या प्राईजची आणि सर्वाधिक मोठी असलेली लीग स्पर्धा अगदी IPLच्या धर्तीवरती आपण पाहतोय. ऑक्शन प्रक्रिया करून खेळाडूंचा देखील सहभाग नोंदवलाय. गेली 1 ते 2 महिन्यापासून या स्पर्धेचा हा संपूर्ण खटाटोप आपल्याला इथे बघायला मिळतोय. आकर्षक मैदान देखील उपलब्ध आहे. चारही बाजूने आकर्षक असे रंगीबिरंगी फ्लेक्स बघायला मिळत आहेत.
यावेळेचा बॉल खाली राहिलेला चेंडू. नक्कीच इथे डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. चोवीस धावा धावफलकावरती आहेत. यावेळेचा बॉल आक्रमण देखील मोठं कव्हर झोन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय. स्वतः गोलंदाज टिपला गेला जाईल. बिग विकेट डाऊन. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक गडी बाद होतोय. दोन विकेट मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 24 धावा धावफलकावरती. अजून देखील 21 चेंडू 45ची मॅच आहे. ज्ञान प्रीमियर लीगचा थरार यशस्वी करण्यासाठी अनेक बक्षीसदात्यांनी आपल्याला सहकार्य केले. अनेक बक्षीसदाते इतिहास परिसरामधील आपण पाहतोय. भरघोस त्यांनी मदत केली आहे. तब्बल 1 लाख रुपयांचं पारितोषिक असलेली एक मोठी स्पर्धा आहे. नक्कीच आपण पाहतोय 1 लाख रुपयांची पारितोषिक असलेली सर्वाधिक नेवासा तालुक्यामधील मोठी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. अतिशय दैदिप्यमान असं नियोजन. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला गेला जाईल. विकेटचं पतन. थँक्यू. आणखीन एक विकेट प्राप्त होते. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये बसेल तर नवीन फलंदाज मैदानावरती खेळण्यासाठी दाखल होता येतं. ऋषी मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल होतोय. तर गोलंदाजाकडे मात्र सुवर्ण संधी प्राप्त होतीये. विकेट हॅट्रिकचा चान्स असेल मैदानाच्या आतमध्ये. पाहायचंय ती विकेट हॅट्रिक होईल का. पहिल्या क्रमांकाचं खरं तर इथे आतापर्यंत एकही विकेट हॅट्रिक झालेली नाहीये. त्यामुळे सुवर्ण संधी असेल. या पर्वाची पहिली विकेट हॅट्रिक गोलंदाजाच्या नावावरती होईल का प्रश्नचिन्ह आहे. यावेळेस संधी आली होती परंतु आपण पाहतोय इथे झेल देखील सुटलेला आहे. विकेट हॅट्रिकची संधी हुकली. खरं तर त्या दिवशी मला सामन्यामध्ये जे झालं रोहित शर्मांची देखील आठवण झाली. परंतु विकेट किपरनी हात आदळायच्या ऐवजी गोलंदाजानेच आदळलाय. अगदी एसटी रक्षकाच्या पुढ्यामध्ये पडलेला चेंडू होता. अतिशय चांगला प्रयत्न होता. प्रयत्न सुरेख केले. विकेट हॅट्रिकचा चान्स होता. यावेळेचा बॉल अत्यंत सुरेख फटका आशिष सरांच्या हातामधून सुटला गेला झेल. जीवदान प्राप्त होतोय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक विकेट मिळाली असती परंतु आपण पाहतोय नजर हटी दुर्घटना घटी. दुर्घटना से देर भली. हे फक्त तुम्हाला रस्त्यावरती वाचायला मिळू शकतं. मैदानावरती स्वतःला सावधानतेने उभं राहावं लागतं. इथे एक सोपा झेल मैदानावरती सुटला आणि याच बरोबरीत आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत 3 षटकं कंप्लीट होत आहेत. धावफलकावरती 25 धावा. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. पंचगंगा उद्योग समूहाचे ऑनर सन्माननीय आदरणीय प्रभाकरजी शिंदे साहेब यांनी 1 लाख रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेसाठी दिलंय. ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक देखील झालेला आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 71,000 रुपये. अकोलकर पाटील ट्रेडिंग कंपनी दीपकजी अकोलकर त्याचबरोबर इथं
पसायदान कलेक्शन किशोरजी भनगे साहेब यांच्या माध्यमातून 71,000 रुपयांचं प्राइज. तर तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 51,000 रुपये. विकास फर्निचर व शेरा गोल्ड चहा संचालक सन्माननीय कमलेशजी ओस्तवाल साहेब यांच्या माध्यमातून. तर चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्या स्पर्धेमध्ये लाभलंय 35,000 रुपयांचं. माऊली ट्रेडिंग व परफेक्ट गॅरेज यांचे संचालक माननीय श्री संतोष मामा निपुंगे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लाभलेलं आहे. जॅकपॉट ओव्हरचा खेळ आपल्याला इथे बघायला मिळेल. मॅजिक ओव्हर असेल. इथून पुढे 16 धावा तुम्हाला घ्याव्याच लागतील. 16पेक्षा कमी धावा आल्या तर तुमच्या झालेल्या धावांपैकी निम्म्या धावा कमी केल्या जातील. 16पेक्षा अधिकच्या धावा आल्या तर त्यामध्ये तुम्हाला अधिकच्या धावा देखील वाढून दिल्या जातील. पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये 15,000 रुपयांचं असेल. ॲडव्होकेट संजयजी सुखदान साहेब यांच्या माध्यमातून. तर 6व्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये 15,000 रुपये. इनामदार रेस्टॉरंटचे संचालक ॲडव्होकेट मान्य श्री जावेद भाई इनामदार यांच्या माध्यमातून टी शर्ट सौजन्य देखील आपल्या स्पर्धेमध्ये लाभलेले आहे. यावेळेचा बॉल गती जास्त बघायला मिळते, वेग देखील जास्त आहे. गोलंदाज पंकजला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. इक्वेशन जर बघितलं अजून मॅजिक ओव्हर आहे इथे. या ओव्हरमध्ये जास्त धावा येऊ शकतात देखील आणि तुमचं धावफलक मायनसमध्ये देखील जाऊ शकतं. त्यामुळे इथे 16पेक्षा अधिकच्या धावा तुम्हाला जमवाव्या लागतील. पहिला चेंडू डॉटने सुरुवात झाली आहे समोरच्या बाजूने. ऋषी यावेळेसचा हा बॉल विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. विकेट एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात अगदी आपण पाहतोय तिथे. थँक्यू. 4 गडी बाद झाले. धावफलकावरती 25 धावा आत्तापर्यंत जमा केल्यात. अजून देखील 16 चेंडू आणि 44 धाब्यांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज इथे मैदानावरती आकाश मैदानावरती दाखल होत आहेत. या स्पर्धेमध्ये टी शर्ट सौजन्य आपण पाहतोय किसान ॲग्रोटेकचे संचालक मान्य श्री तानाजी गायकवाड व मान्य श्री नरेंद्रजी कदम. यावेळेस पूलचा फटका तिथे बघायला मिळतोय. डीप मिड विकेट सीमारेषा फोडणारा DPL पर्वामधील खणखणीत ब्रँडेड चौकार. पहिल्या 3 चेंडूमध्ये 4 धावा आल्यात. उर्वरित अजून देखील मॅजिक ओव्हरमधील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये तुम्हाला 12 धावा वसूल कराव्या लागतील. त्यावेळेस तुम्ही प्लसमध्ये येऊ शकता. यावेळेस बॅटची लिडिंग एज उंच आकाशामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय परंतु आपण पाहतोय झेल देखील सुटला. एकच धाव प्राप्त होते. या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा मैदानावरती वसूल केल्यात. स्पर्धेमध्ये आपण पाहतोय टी शर्ट सौजन्य बर्जर पेंट्सचे अधिकृत विक्रेते सन्माननीय मनोज भाऊ साखरे व तसेच शक्तिमान रोटावेटर वडाळा यांच्याकडून यूट्यूब सौजन्य देखील आपल्या स्पर्धेमध्ये लाभलेलं आहे. हॉटेल काळे बंधू धनुभाऊ काळे यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेमध्ये आकर्षक असं यूट्यूब सौजन्य देखील लाभलेलं आहे. आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये आत्तापर्यंत फक्त 5च धावा वसूल केल्यात. संघाला निश्चितच मोठा तोटा आपल्याला इथे बघायला मिळेल कारण इथून पुढे आपण पाहतोय या षटकामधील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. त्यावरती देखील पाहायचंय फटका हवेमध्ये. स्क्वेअर लेगमध्ये बराचसा काळ चेंडू हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तत्पूर्वी मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. 2 धावींबरोबर इथं संघाचा धावफलक देखील पुन्हा एकदा पुढे जाईल.
इथे मात्र आपण पाहतोय 6 चेंडूमध्ये फक्त 7च धावा आलेल्या आहेत, त्यामुळे या षटकामध्ये 4 मायनस होतील. अठ्ठावीस धावा झाल्यात. बारा चेंडू 41 ची आवश्यकता आहे. 12 चेंडू 41 ची मॅच आहे. खरं तर लीग स्टेजमध्ये आपण स्पर्धा खेळवतोय. इथे नेट रन रेट देखील तुमचं फार महत्त्वाचं आहे. इथे अव्वल स्थानावरती जे असतील ना त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. उद्याचा अंतिम दिवस आपण खेळणार आहे, यासाठी टॉपवरती जे असतील ना त्यांना एक चांगली संधी. यावेळेचा बॉल उडवलाय उंच आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला गेला जाईल. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सागर, यावेळेचा बॉल पॉइंट रिझनमध्ये फटका खेळवलाय. पाठीमागे आशिष उभा आहे. एक धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न देखील नसेल. सुरेख फेकी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. एका धावेने धावफलक 29 धाव आहेत. एकोणतीस धावा आपल्याला इथे धावफलकावरती बघायला मिळत आहेत. चांगला धावफलक. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला गेला जाईल. फलंदाज एक मिनिट. फलंदाज तिसऱ्या पंचांकडे डिसिजन आलाय. शहानिशा केली जाते. तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतोय फेअर डिलिव्हरी, अर्थातच लिगल चेंडू आहे, त्यामुळे इथे फलंदाज देखील बाद असेल. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण ट्रॉफी सौजन्य या स्पर्धेमध्ये बघतोय. हॉटेल सनी पॅलेस फॅमिली गार्डन रेस्टॉरंटचे सर्व मान्य श्री ॲडव्होकेट गणेशजी निमसे पाटील यांच्या माध्यमातून आकर्षक असं ट्रॉफी सौजन्य या स्पर्धेमध्ये लाभलेलं आहे. सर्व बक्षीसदात्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. संपूर्ण स्पर्धेमध्ये यावेळेचा बॉल लीडिंग एज, क्षेत्ररक्षक तैनात. सुरेख क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळत आहे. या चेंडूवरती फक्त एकच धाव प्राप्त होतीये. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण आकर्षक असे LED स्टंप इथे पाहतोय. ओमकार हार्डवेअर, ओमकार शेठ कुटे पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला LED स्टंप देखील लाभलेले आहेत. यावेळेचा बॉल पॉइंट रिझन मध्ये पुन्हा एकदा आशिषच्या हातामधून आज सातत्याने झेल सुटतायत. कदाचित गजे मेजर साहेब, आशिषने सकाळी डोक्याला लावण्यासाठी तेल हातामध्ये घेतलंय ना, कदाचित ते तसंच राहिलेलं आहे. केसांना मला वाटतंय लावलेलं नसेल. चेंडू अगदी निष्ठून पडतायत खाली. धावफलकावरती फक्त 32 धावा असून देखील 7 चेंडू
37ची मॅच. यावेळेचा बॉल डीप मिड विकेटमध्ये फटका सजवला होता. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचतायत. फक्त एकच धाव प्राप्त होतीये. 5 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झालाय धावफलकावरती. 33 धावा जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि फक्त 6 षटकारांची आवश्यकता आहे. 6 षटकार तुम्हाला खेचावे लागतील. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय बॉल सौजन्य BR ॲग्रो रितेश भाऊ कराळे यांच्या माध्यमातून बॉल सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे. तर मॅन ऑफ द मॅचच्या प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी सौजन्य जगदंबा स्पोर्ट्स किशोर भाऊ पठाडे यांच्या वतीने आपल्याला मॅन ऑफ द मॅचची प्रत्येक ट्रॉफी या स्पर्धेमध्ये लाभलेली आहे. तर मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी सौजन्य स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब गोपीनाथ काळोखे यांच्या स्मरणार्थ आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. तर मॅन ऑफ द सिरीज TV सौजन्य. यावेळेचा बॉल पाठीमागे मार्गस्थ होतोय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव प्राप्त होतीये. मॅन ऑफ द सिरीज TV सौजन्य मान्य श्री विशाल भाऊ जायगुडे पाटील यांच्या माध्यमातून. तर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट विकेट कीपर, तर बेस्ट फिल्डर ट्रॉफी सौजन्य काल विश्व कंस्ट्रक्शन सर्व इंजिनियर श्यामजी डोकळे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला आकर्षक अशा ट्रॉफी सौजन्य देखील लाभलेलं आहे. या चेंडूवरती इथे षटकार बघायला मिळतोय. थँक्यू. 40 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 29 धावेंची आवश्यकता आहे. अजून देखील सामना होऊ शकतो. पुन्हा एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मैदानाच्या आतमध्ये उठल्या तागणीच्या ज्वाळा. बाहेर फेकून दिलाय लाल बुंद तोफेचा गोळा. शिव छत्रपतींचा छाबा. भावा इथे मिळतील 6 धावा. षटकार बिग हिट. थँक्यू. तर नवोदित गोलंदाजासाठी आणि नवोदित फलंदाजासाठी ऑलराऊंडरसाठी ट्रॉफी सौजन्य डॉक्टर मनोज कुमार शिंदे यांच्या माध्यमातून लाभलेले. तर ई बाईक सौजन्य आपण या स्पर्धेमध्ये मान्य श्री ऋषिकेशजी हापसे पाटील हापसे बाईक यांच्या माध्यमातून आपल्याला बाईक सौजन्य देखील लाभलेलं आहे. तर संपूर्ण स्पर्धेमध्ये नाश्ता सौजन्य देखील आपल्या स्पर्धेमध्ये लाभलंय. यावेळेस फटक्यामध्ये देखील वजन पाहायला मिळतंय आणि धावा देखील अर्धा डझन मिळणार आहेत. थँक्यू. 2 चेंडू 17ची मॅच आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये नाश्ता सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे. आशा भेळ विजयजी गायकवाड यांच्या माध्यमातून आपलं देखील मनापासून धन्यवाद असेल. पाणी जार सौजन्य सागर ॲक्वा ॲडव्होकेट सुदामजी ठुबे साहेब वकील संघाचे अध्यक्ष. निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळत आहेत. ओळीने 3 षटकार खेचलेत परंतु खूप उशीर झाला होता. 1 चेंडू 17ची मॅच. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. पाहायचं या चेंडूवरती काय घडणार. पुन्हा एकदा आक्रमण केलंय. फटका सुरेख. गॅप मोठा आहे. 2 क्षेत्ररक्षक धावत आहेत. दोघांना पास करून चेंडू जाईल सीमारेखा पार. या चेंडूवरती देखील पाहायला मिळतोय A1 क्वालिटीचा दर्जेदार चौकार.